आज आम्ही गोव्याच्या पावनभूमीतील एका अशा अद्भुत स्थानाला भेट देणार आहोत जिथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा एक अपूर्व संगम पाहायला मिळतो। हे स्थान म्हणजे धारबांदोडा तालुक्यातील मोलेम जवळील तांबडी सुर्ला येथील श्री महादेव मंदिर। गोव्याच्या भूमीवर जेव्हा पोर्तुगीज आणि इतर आक्रमकांनी शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली, तेव्हा हे एकमेव मंदिर आपल्या मूळ स्वरूपात ताठ मानेने उभे राहिले, कारण हे मंदिर भगवान महावीर अभयारण्याच्या अत्यंत घनदाट जंगलात निसर्गाच्या कुशीत लपलेले होते। इसवी सन 1372 ते 17व्या शतकापर्यंतच्या कठीण काळातही या मंदिराला आक्रमक स्पर्श करू शकले नाहीत, हे या वास्तूचे सर्वात मोठे ऐतिहासिक यश आहे। 12व्या शतकात कदंब राजघराण्याच्या काळात विशेषतः यादव राजा रामचंद्र यांचे मंत्री हेमाद्री, ज्यांना हेमाड पंत म्हणून ओळखले जाते, यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर उभारले गेले। हे मंदिर गोव्यातील कदंब यादव स्थापत्यकलेचा एकमेव जिवंत नमुना मानले जाते। या मंदिराच्या पौराणिक कथांबद्दल सांगायचे तर स्थानिक लोकांमध्ये अशी दृढ श्रद्धा आहे की मंदिराच्या गाभाऱ्यात आजही एक विशाल किंग कोब्रा नागराज वास्तव्यास असून तो या पवित्र स्थानाचे रक्षण करतो। मंदिराची रचना अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे की वर्षाच्या विशिष्ट काळात सूर्योदयाचा पहिला किरण थेट गाभाऱ्यातील शिवपिंडीवर पडतो, जे प्राचीन भारतीयांच्या खगोलशास्त्रीय ज्ञानाची साक्ष देते। मंदिराचे बांधकाम काळ्या बेसाल्ट पाषाणात केलेले असून हा दगड दख्खनच्या पठारावरून सह्याद्री ओलांडून येथे आणला गेला होता। ही वास्तू कोणत्याही सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता दगडात दगड गुंफून इंटरलॉकिंग पद्धतीने उभी केली आहे, ज्यामुळे 800 वर्षांनंतरही ती तितकीच भक्कम आहे। मंदिराच्या स्थापत्य सौंदर्याचे वर्णन करताना तिथल्या नक्षीकामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। मंदिराचा मुखमंडप 10 भव्य स्तंभांवर तोललेला असून त्यातील 4 मुख्य स्तंभांवर अत्यंत सूक्ष्म आणि कलाकुसरीचे नक्षीकाम आहे। स्तंभांच्या वरच्या भागात मकर तोरण, व्याल आणि कीर्तिमुख यांसारखी पौराणिक चिन्हे कोरलेली आहेत। मंदिराच्या बाह्य भिंतींवर ब्रह्मा, विष्णू, महेश, नटराज आणि उमा पार्वती यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत। एका देवकोष्ठात विष्णूची मोहक मूर्ती असून त्यांच्या चरणाशी मनुष्य रूपात गरुड हात जोडून उभा आहे, तर दुसऱ्या कोष्ठात चतुर्हस्त गणपतीची प्रतिमा आहे। मंदिराच्या समोरच दगडी नंदी विराजमान आहे, ज्याचा चेहरा काळानुरूप भग्न झाला असला तरी त्याची भव्यता आजही जाणवते। छताची रचना उतरत्या कौलांसारखी केली आहे, जेणेकरून गोव्यातील मुसळधार पाऊस वास्तूचे नुकसान करू शकणार नाही। निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत हे मंदिर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच आहे। सभोवतालचे घनदाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिराच्या अगदी जवळून वाहणारी सुर्ला नदी यांमुळे येथे एक अनामिक शांतता अनुभवायला मिळते। नदीच्या स्वच्छ पाण्यातून पाहत असताना मनाला मिळणारी प्रसन्नता काही वेगळीच असते। जर तुम्ही साहसी प्रेमी असाल तर येथून जवळच जंगलातून 1.5-2 तासांचा ट्रेक करून तांबडी सुर्ला धबधब्यापर्यंत पोहोचता येते, जिथे निसर्गाचे रौद्र आणि सुंदर रूप पाहायला मिळते। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे हजारो भाविकांची गर्दी होते आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो। या ऐतिहासिक मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला गोव्याच्या राजधानीपासून म्हणजे पणजीपासून साधारण 65 ते 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल। फोंडा शहरापासून हे अंतर साधारण 45 किलोमीटर आहे। तुम्ही वाळपई किंवा सांगे मार्गे खासगी वाहनाने येथे सहज पोहोचू शकता। मोलेम नॅशनल पार्कच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता अतिशय निसर्गरम्य असून प्रवासाचा आनंद द्विगुणित करतो। अशा या प्राचीन, गूढ आणि सुंदर मंदिराची भेट म्हणजे गोव्याच्या खऱ्या संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख करून घेणे होय।